नमस्कार. नमस्कार दादा. काय नाव? मधुकर काशीराम हांडे बाबाचं नाव. आणि गाव? जळगाव जामोद. जळगाव जामोद. तालुका? तालुका जळगाव. जळगाव. तर आता हा तुमचा केळीचा प्लॉट आहे. कधीची लागवड आहे ही? 15 जुलै. 15 जुलैची. बरं, आता डे फ्रेशचं तुम्ही काय केलं? जमिनीतून सोडलं ना? हा, ड्रिंकिंग. ड्रिंचिंग केली. एकरी 2 बॉटल. बरोबर आहे. काय परिणाम जाणवला तुम्हाला? म्हणजे एका 8 दिवसातच म्हणजे एकदम पोतच सुधारली केळीची. ते 1 फूट वाढ झाली ती. वाढ झाली. आणि आज आता तुमची केळी एकसारखा प्लॉट झाला आणि निकोप आहे. निकोप आहे. आणि अजून काय सांगायचं आहे याच्याबद्दल? पानं कसे निघत आहे तुमचे? पानं म्हणजे दाखवा आता ते. दाखवा. पहिले आखूड निघत होते. हा, आता ते दाखवा. लांब वेळी फेकू राहिली. लांब वेळी फेकत आहे. तर याची आवश्यकता आहे ना तुम्हाला? हा, हे तर आवश्यक आहे ना केळीसाठी. अच्छा अच्छा अच्छा. मग आता तुम्हाला डे फ्रेश कसं वाटलं? म्हणजे एकदम चांगलं वाटलं. कमी खर्चात चांगलं, कमी खर्चात चांगले रिझल्ट आहे. चांगले रिझल्ट आहे. आता सर्व पानं गिनं एकदम असे फ्रेश चांगले दिसत आहे. बरोबर आहे. बाकी तुमची कामगती आता चालूच आहे, ओखरणी चालू आहे ना? अच्छा अच्छा अच्छा. तर चांगले वाटले ना रिझल्ट तुम्हाला? रिझल्ट म्हणजे एकदम कमी खर्चाच्या हिशोबाने चांगलं चांगलं वाटलं. आणि अजून तुमच्या तिकडे कपाशी आहे. कपाशीला पण वापरलाय ना तुम्ही? वापरलं तर त्याचे यावर इकडे या. क्वालिटी एकदम फ्रेश आहे तिची. क्वालिटी अजून खराब नाही झाली. पराठी असं लाल आला नाही, काही सध्या काही सुरुवात बी नाही झाली. सुरुवात बी नाही झाली अजून याची. अच्छा. म्हणजे माल कमी आहे तिकडे. ह्या पूर्ण कपाशीला पण तुम्ही वापर केलेला आहे. बरोबर आहे. तर तुरीला पण वापरलं. बरोबर. तुरीला पण. चालेल. धन्यवाद साहेब. धन्यवाद.